गोलंदाज कल्पेश तरे पुढे बोलवत होते फलंदाजाला. चांगली शैली, दोन्ही गोलंदाजीची शैली. ओव्हरऑल आगरी कोळी समाजातील जेवढे संघ पहिल्या दिवसापासून या ठिकाणी खेळले त्या सगळ्यांचा मनपूर्वक अभिनंदन. तुमचा दर्जा, तुमचा स्टँडर्ड, तुमची गुणवत्ता, तुमचा परफॉर्मन्स, तुमचा पोटेन्शियल, तुमची कॅपॅसिटी तुम्ही वाढवलेली आहे. अजून वाढवा, अजून चांगले खेळाडू व्हा, यात शुभेच्छा आहेत आमच्याकडून. थोडे थांबले, चेंडूला येऊन दिला, नंतर बॅटचा फेस ओपन करत असताना आपण बघतोय त्या ठिकाणी झेल घ्यायला पाहिजे होता. फिल्डर होते मिलिंद. असं म्हणतात सोपे जेल कधी कधी सुटले जातात आणि कठीण जेल घेतले जातात. सर्वोत्कृष्ट जेल आपण तलोजाच्या माध्यमातून पाहिला होता, तो क्लासिकपणे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला उचलण्यात आला. ओमकार पाटील यांचं जे जबरदस्त बॅटिंग करत होते, त्यामुळे चांगल्या कॅचेस, चांगल्या शॉटला चांगल्या कॅचमध्ये तुम्ही कन्वर्ट सुद्धा करू शकता. हा जेल सोपा होता, मात्र मिलिंदला काय आकाशात दिसला मला माहित नाही, तो जेल त्याच्या हातातून सुटतोय. कल्पेश लाईन बघावी लागेल. इट इज अ वाईड. मनोज गुप्ता मॅग्निफिसंट लेदर क्रिकेट अंपायर. ॲरिस आणि गायशील्ड जिथून भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर असेल, पृथ्वी असेल, विनोद कांबळी असेल, अजित आगरकर असेल, असे खेळाडू जे घडले या स्पर्धेसाठी ते स्वतः उपस्थित असतात. यावेळेला बॅकफुटला दाबून चेंडू लावून साईडला वळवला. चेंडू डायरेक्ट व्यासपीठाच्या पलीकडे. सन्मान व्यासपीठाचा, सन्मान या ठिकाणी समालोचन कक्षाचा, सन्मान या ठिकाणी स्वर्गीय नानाशेठ गरज व स्वर्गीय सोमूबाई गोपीनाथ गरज स्मृती चषकचा. डीजे केतन अटॅक करतोय. अजून तुम्हाला रवीला बघायचंय, तो अत्यंत घातक फलंदाज आहे. आलिमकर कुटुंब सगळेच पोटेन्शियल प्लेयर्स आहेत त्यांचे. यावेळेला बॅकफुटला थांबून चेंडूला ब्युटिफुली बॉटम हँडचा वापर करताना स्क्वेअर कट दाखवत आहेत केतन. आपली गुणवत्ता, आपला परफॉर्मन्स, कारण पहिला धक्का लागल्यानंतर सगळ्यांना वाटलं होतं की दबाव वाढेल आणि गायकर कदाचित विकेट जास्त काढेल, मात्र तसं नाही. तर केतन अटॅक करतोय, उत्तर अटॅकच्याच माध्यमातून दिलं जाते. केतनने एकंदरीत आतापर्यंत मैदानावर 6 चेंडूच्या समोर गेले. 6 चेंडूमध्ये 3 षटकार मारलेत आणि 3 चौकार मारले. म्हणजे 7 चेंडूमध्ये तब्बल 30 धावा कुठले 500च्या ॲव्हरेजनी. यावेळेला जागा बनवली, फटके मिळत नसतात, मॅन्युफॅक्चर करावे लागतात चेंडूला. ब्युटिफुल शॉट वन्स अगेन ऑन साईडला लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर पाठवत असताना काय बॅकलिप घेत आहेत, काय टायमिंग करत आहेत. जो प्रेशर गायकरनी पहिला विकेट काढून वाढवला होता करडीवर, आणि तोच प्रेशर करडी केतन मात्र या ठिकाणी अटॅकिंग बॅटिंग करत असताना तो प्रेशर शिफ्ट करतायत आणि तो प्रेशर आता जातोय किरोली या संघावर. दिस इज क्रिकेट, सायकोलॉजिकल प्रेशर. कल्पेश काय करणार, चर्चा चालली. कल्पेश कमबॅक कसं करणार, अटॅक होत असताना कमबॅक करणं अत्यंत आवश्यक असतं. आणि जेल सुटला तो किती महागा ठरतो याचं उत्तम उदाहरण म्हणून वाक्प्रचार आहे, कॅचेस विन द मॅचेस. जेल घ्यायला पाहिजे, जेल घ्याल तर सामना जिंकाल. जेल सुटले तर अशी फटकेबाजी बघायला मिळते. यावेळेला मात्र चेंडू मिडल स्टंपवर होता. जेल असणार का नाही, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर मिड विकेटला. पुन्हा एकदा सन्मान. किती इझिली शॉट्स घेत आहेत, मात्र हे इझिली एवढं नाही आहे सोपं. लक्षात घ्या, हा त्यांचा सराव आहे, त्यांचा परफेक्शन आहे, त्यांचं प्रशिक्षण जे त्याने शिकवलंय ते प्रशिक्षण कामाला येते आणि त्यांचं ॲक्युरसी आहे, मॅग्निफिसंट पद्धत. तो त्यांचे सहकारी शार्दूल सूर्यवंशी सर इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या वतीने स्वर्गीय नानाशेठ घरत आणि वैकुंठवासी हरिभक्त परायण गोमुबाई गोपीनाथ घरत यांच्या सोमूबाई गोपीनाथ घरत यांच्या स्मरणार्थ एक नामांकित स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. आणि या स्पर्धेकरता 21,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल आम्ही ॲडव्होकेट सुदेश गव्हाणे साहेब यांचं मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत. ओ टू कॉमेंट्री बॉक्समध्ये बोलूया बाल सुब्रमण सरांकडे. धन्यवाद MD गडगे. मला महादेव सांगायला आवडेल, कारण काय हेच आमचे इष्ट आहेत, अय्यर आहोत आम्ही. आमचे गुरु आद्य शंकराचार्य, आणि महादेवांचं नाव जितकं घेऊ तितकं पुण्य मिळतं असं म्हणतात. यावेळेला रिव्हर्स शॉट खेळायला गेले, मात्र चेंडू आवाक्याच्या बाहेर असल्याने वाईटचा इशारा. गोलंदाज आले तर
गोलंदाज आले सागर पाटील. बॅकफुटला गेले, जागा बनवली, ऑन साईडला उचलण्याचा प्रयत्न. मात्र मुलांचं एक बघितलं पहिल्या दिवसापासून या ठिकाणी आगरी कोळी समाजातील जे खेळाडू आहेत ते स्विंगच्या माध्यमातून बघा बोल्ड झालेत. स्विंग करतात, चेंज ऑफ पेस करतात, लॉंग ऑफचा वापर करतात, फुल लेंगचा वापर करतात, ओव्हर पिचचा वापर करतात, शॉर्ट ऑफ लेंगचा वापर करतात, गुड लेंगचा वापर करतात. एखादा चेंज ऑफ पेसच्या माध्यमातून फलंदाज कसा बीट होतो स्विंगच्या माध्यमातून याचं उत्तम उदाहरण. त्रिफाजित झाले, सगळं काय व्यवस्थित चालू असताना विकेटची गरज होती केरोली संघाला आणि ते विकेट सागर पाटील या ठिकाणी मिळून देतोय. तर खार्डी संघाचे पॅकर जे आहेत सुचित पाटील यांच्याकडून केतनला 50 जर केले, अर्धशतक जर पूर्ण केलं तर 1,000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. केतन कितीवर खेळतोय मला गुलशन सांगेल. 8 चेंडूमध्ये 40 धावा, 500चा ॲव्हरेज, अत्यंत खतरनाक बॅटिंग. बघा मी त्या खेळाडूंना सन्मान करतो, सलाम करतो जे प्रेशरमध्ये खेळतात. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरची पॉप्युलॅरिटी कशामुळे होते? प्रेशरमध्ये खेळणं, प्रेशरमध्ये संघाला सावरणं हे त्यांचे गुण होते आणि त्यामुळे ते प्रसिद्ध झाले. जे ऑस्ट्रेलियन प्रेक्षक उभे नाही राहिले त्यांनाही उभं केलं त्यांनी. डबल माइंडमध्ये खेळायला गेले, अगोदर फ्रंट फुटला येणार होते, नंतर बॅक फुटला थांबले, ड्रिल करून दाखवत आहेत. त्यांना कव्हर ड्राईव्ह करायचा होता. स्ट्राईकवर आहेत आतिश. भरपूर वेळा आपण एज लागून कॉट बिहाइंड झाले. मॅग्निफिसंट बॉलिंग्स जे एक अतिशय सुंदर भागीदारी चालली होती ती भागीदारी सागर पाटील आल्या गुड कॅप्टनशिप या ठिकाणी केरोली संघाच्या संघनायकाचं अभिनंदन करतो. कधी कधी संघनायकांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने बॉलिंग चेंज करणं आवश्यक असतं. तेच प्रशांत पाटीलने केलं. त्यांना बघितलं की केतन अत्यंत घातक ठरतोय, अशा वेळेला त्यांनी सागर पाटीलला आणलं आणि सागर पाटीलने आल्यानंतर 2 विकेट्स काढले. दिस इज हाऊ द क्रिकेट ट्रॅव्हल्स, कभी इधर तो कभी उधर. एट्रिकच्या मार्गावर एक नवीन एट्रिक बघायला मिळाला आज. काल एट्रिक आपण पाहिला, 2 हाफ सेंचुरीज पाहिले, एक काळेकडून आणि एक पोरजीकडून, किशोर पोरजीकडून आणि जयेश जाधव नेवाली पाडा यांनी काल हॅट्रिक घेतले होते. तर आज सागर पाटील एक हॅट्रिक पूर्ण करेल केरोली संघासाठी. हार्दिक शुभेच्छा प्रेक्षकांकडून. आतमध्ये आला चेंडू, बॉटम हँड बॅकफुटला आपण बचावात्मक पद्धतीने चेंडूला प्लेस केलाय. धावबाद होण्याची भीती आहे. मिलिंद डीप मधून वेगाने येत असताना बघा जशी फलंदाजी आणि गोलंदाजी आपण एन्जॉय करतो तसं क्षेत्ररक्षण एन्जॉय करायला पाहिजे. जितकं एन्जॉय कराल तितक्या चुका तुमच्या कमी होतील. फिल्डिंगला एन्जॉय करा, ब्लड सर्क्युलेशन वाढेल, वार्मअप होईल तुमचं. या वेळेला अपील होतोय लेग बिफोर साठी आणि पंचानी बोट वरती केलंय आणि जो केतन धावांचा वेग वाढवत होता, ओघ वाढवत होता, मैदानावर चौफेर फटकेबाजी करत होता, त्याची विकेट अत्यंत महत्वाची होती आणि सागर पाटीलने जादू करत असताना भेदकता दावली. प्रशांत पाटीलचं केरोलीच्या कॅप्टनचं अभिनंदन करतोय आणि जे प्रेशर वाढत होतं केतनकडून ते या ठिकाणी 3 विकेट सागरने घेतल्यामुळे संघाची धावसंख्या आपल्याला बघायला मिळते 46 आणि गडी बाद झालेत मैदानावरती ते एकंदरीत 46 फॉर द लॉस ऑफ 4. बघा क्रिकेटचं चित्र कसं असतं. 1983ला झिम्बाब्वे विरुद्ध जेव्हा सामना झाला वर्ल्ड कपमध्ये तेव्हा ओपनिंगला गेल्यानंतर असं म्हटलं भारत एक मोठी धावसंख्या उभारेल, मात्र टपाटप विकेट पडत गेले आणि नंतर 5 विकेट नंतर कपिल निकजला उतरावं लागलं आणि आयुष्यातले 183 धावांची खेळी त्यांनी त्या ठिकाणी 175 धावांची वेगाने खेळी केली. त्याचं बीबीसीचं स्ट्राईक असल्यामुळे तो व्हिडिओ नाही आहे, त्याचा लाईव्ह टेलिकास्ट बघायला मिळत नाही. तन्मय पाटील हाही चांगला फलंदाज आहे खार्डीचा. सिच्युएशन टाईट झाल्यावर तन्मय नेहमी उभा राहतो. स्वर्गीय रतन स्थिती बदलली त्यांनी संघाची. यावेळेला मात्र मिडल स्टंपवर शफल होऊन चेंडूला ऑन साईडला वळवलंय. बॅकवर्ड स्क्वेअरिंगला आपण बघतो इट इज अ बाउंड्री. गरज होती का चौकाराची, कारण विकेट्स पडले होते मैदानावर 3. ऑक्सिजनची गरज होती आणि ती संजीवनी या ठिकाणी देत असताना फलंदाज मैदानावर आपण बघतोय तन्मय पाटील. जसा उल्लेख केला चांगले प्लेयर आहेत, आल्याबरोबर चौकार मारून हा प्रेशर जो वाढवत होता केरळी संघ या ठिकाणी कार्डीवर तो या ठिकाणी रिलॅक्स केला चौकार मारून आणि संघाच्या धावसंख्येला
50वर एक्झॅक्टली नेत आहेत. या 50 धावा आल्या 3 षटकामध्ये. पहिल्या षटकात 22 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 22 धावा आल्या, पॉवर प्ले मध्ये 44 धावा आल्या आणि सागर पाटीलने जादू करत असताना 1 षटक 1 निर्धाराने 6 धावा आणि 3 गडी बाद केले. ओव्हर टू MG गडगे. थँक्स बालसरांनी अतिशय चांगल्या प्रकारे इथे आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. निश्चित स्वरूपात सामन्याकडे इथे मान्यवरांचा सन्मान केला जाणार आहे. आज सन्माननीय शार्दूल सूर्यवंशी सर इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जाईल. ॲडव्होकेट सुदेश गव्हाणे साहेब काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाही आहेत, परंतु त्यांच्या माध्यमातून स्पर्धेकरता 21,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात आर्थिक सहकार्य केल्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान स्वर्गीय नानाशेठ घरत आणि वैकुंठवासी हरिभक्त परायण सोमूबाई गोपीनाथ घरत यांच्या परिवाराच्या वतीने त्यांचा वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत केले जात आहे. असं म्हटलं जातं की देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, बोले तैसे चाले त्याची वंदाबी पाऊले. ती वंदाबी पाऊले शार्दूल सूर्यवंशी यांच्या रूपाने आपण या स्टेजवर पाहतो आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. यानंतर लढत असेल गावदेवी एकटपाडा विपक्ष राजाराणी घोट या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. ओ टू बालसरांकडे आपण बोलूया. धन्यवाद महादेवजी. कोऑर्डिनेशन खूप सुंदर करतात आणि आज रोशन सुद्धा आहे, त्यामुळे दर्जेदार समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. तर एक सूचना आहे tenniscricket.in माध्यमातून, आमच्या माध्यमातून. येस येस, एक गाडीची जी काच आहे ती बरोबर कॅमेरामॅन जे आहेत त्यांच्या डोळ्यावर येत होती. 12वा प्रतिनिधी त्यांनी ती गाडी काढलेली आहे. लगेच गाड्या ज्या उभ्या करतात सुरक्षित ठिकाणी उभा करा, जेणेकरून बॅट्समॅन जे आहेत त्यांच्या डोळ्यावर सुद्धा ते चमक जाऊ नये, कारण सूर्य ईशान्य दिशेला आहे. ओ प्रचंड वेग. वेदांतरे वडील आणि दोन्ही मुलं अप्रतिम क्रिकेटर आहेत तरी कुटुंबातील, आणि हा लेदर क्रिकेटर आहे. त्याच्या बॉडी लँग्वेजवरूनच लक्षात आलं. ग्रीप, रनवे, रिलीज ऑफ द डिलिव्हरी, फॉलो थ्रू. वेदांत अप्रतिम स्टाईल, कॉपी बुक स्टाईल. हो प्रचंड वेग आहे, प्रचंड वेग आहे. 130 135च्या वेगाने बघताय तुम्ही इनसाइड एज लागून चेंडू कसा जातोय त्या ठिकाणी यष्टीवर. असा वेग असताना तुम्ही गुड लेंथ वरून चेंडू आल्यावर फ्रंट फुटला खेळणार का बॅक फुटला येणार असा प्रश्न आहे. आणि सागरच्या बरोबर पंक्तीत जाऊन स्वतः वेदांत सुद्धा बसतोय, जो सागरने 1 षटक 1 रनाने 6 धावा देऊन 3 गडी बाद केले आणि परिस्थिती बदलली. किरोली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर या ठिकाणी फिल्डिंग घेतलं होतं. पहिला चेंडूवर विकेट सुद्धा काढला होता गायकर यांनी, आणि त्याच्यानंतर मात्र केतन मात्रेने समाचार घेत असताना कायापलट केला आणि पुन्हा एकदा सागर पाटीलने येऊन तो कायापलट केला आणि त्याला साथ देत आहेत मैदानावरती. ते म्हणजे आपण बघतोय तरे मॅग्निफिसंट स्पीड, 135 138च्या स्पीडने गोलंदाजी करतायत. अंदाज. येस, इनामपुरीची कुणालची जी क्रिकेट अकॅडमी आहे त्याच्यासाठी रिप्रेझेंट करतात. येस येस, एक मिनिट. बॉलर थांबा. जावेद जी, एक सूचना है मंगेश की तरफ से. जावेद आणि मनोज गुप्ता प्लेयर आउट होते तेव्हा जरा बोट वरती करा. या थँक्यू. पुन्हा एकदा वेदांत तरे, अपकमिंग यंगस्टर ऑफ टेनिस वर्ल्ड. काय वेग आहे, काय वेग आहे, प्रचंड वेग. अजून एक विकेट पडण्याची शक्यता आहे आणि विकीनी तो जेल टिपलाय. काय बॉलिंग टाळतायत. वेदांच्या हातात जर लेदर बॉल दिला आणि पहिली ओव्हर दिली तर सीमच्या माध्यमातून कसे अटॅक करतील. इनकटर असेल, आउटस्विंग असेल, मॅग्निफिसंट बॉलिंग फ्रॉम वेदांतरे. 2 विकेट काढलेत. समोर जी ब्लॅक रंगाची स्कॉर्पिओ आहे त्याचेही लाईट्स थोडेसे कॉमेंट्री बॉक्सकडे येत आहेत. ज्यांची असेल थोडंसं, हां थँक्यू, वळून घ्या, गाडी वळून घ्या जरा. तर नवीन फलंदाज उतरतोय तो आता रोहित म्हात्रे. रोनित म्हात्रे, नॉट रोहित, रोनित म्हात्रे. तर यशची जागा घ्यायला आले. काय बॉलिंग करतायत सागर आणि वेदांत. मॅग्निफिसंट बॉलिंग. किरवली संघाने का फिल्डिंग घेतली याचं योग्य उत्तर किरवलीचे कॅप्टन आता करत असतात. ग्रेट बॉलिंग चेंज फ्रॉम द कॅप्टन प्रशांत पाटील, अप्रतिम. आणि वाईस कॅप्टन आहेत जितेंद्र पाटील, खूप सुंदर मास्टर ब्रेन. पुन्हा एकदा वेग. 2010 मध्ये
सोएब अख्तर असेल, युनुस असेल, वकार युनुस असेल, सचिन आणि वीरेंद्र सेहवागला ज्या पद्धतीने गोलंदाजी करत होते तसा वेग बघायला मिळतोय. मात्र तसंच वीरेंद्र आणि सचिनने नंतर समाचार सुद्धा घेतला होता. तसा समाचार या ठिकाणी आमचे दोन्ही बॅट्समॅन घेतील हा एक प्रश्न आहे. यावेळेला मात्र टायमिंग करतायत. चेंडू ऑफ साईडला एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह केले, चेंडू डीप मध्ये जाते. पहिली धाव वेगाने पूर्ण केले. धावांची भूक आहे या ठिकाणी, ज्या धावा येत नव्हत्या आणि त्या धावा आता येत आहेत करडी संघासाठी. कारण जेव्हापर्यंत केतन मात्रे होते, षटकार येत होता, चौकार येत होता, धावांचा पाऊस पडत होता आणि केतन बाद झाल्यानंतर आता मिडल ऑर्डरवर ही जबाबदारी आली आहे आणि मिडल ऑर्डरने वेदांत आणि सागरचं चॅलेंज स्वीकारत असताना या 2 धावा पूर्ण करतायत. गुड क्रिकेट, जैसा सवाल वैसा जवाब होना चाहिए. धावसंख्या 52, 2 षटकामध्ये 44 धावा होत्या. या वेळेला बॉडी लाईन आणि फलंदाज बाद, एजला लागून चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. वेदांत, तुझं भविष्य सुंदर आहे, समृद्ध आहे. तुझ्या वडिलांना सलाम आहे, तुझ्या आईला सलाम आहे. अशा या मुलाला जन्म दिलेत. याच कुटुंबातील 3 जण क्रिकेट खेळतात आणि कुणाल अकॅडमी यांचं अभिनंदन, त्यांच्या गुरुचं अभिनंदन. काय मुलगा दिलाय. 138च्या स्पीडनी मॅग्निफिसंट बॉलिंग करत असताना. ओव्हर टू एनजी गडके. इथे थँक्स इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. इनामपुरी गावातील आदरणीय व्यक्तिमत्व भरत शेठ म्हात्रे साहेब, गजानन म्हात्रे साहेब आणि परशुराम म्हात्रे या त्रिवेणी संगमचं आगमन इथे झालेलं आहे. आपलं आम्ही स्वर्गीय नानाशेठ घरत आणि हरिभक्त पर्यंत वैकुंठवासी सोमूबाई गोपीनाथ घरत स्मृतिचक्र 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक इथे स्वागत करत आहोत. धन्यवाद महादेवजी. तर स्वर्गीय नानाशेठ घरत व स्वर्गीय सोमूबाई गोपीनाथ घरत यांच्या पूर्ण घरत कुटुंबांकडून 14 तारखेला जेव्हा सांगता दिवस आहे, सेमीफायनल फायनल खेळले जातील सुपर 8चे, विसरू नका. त्या दिवशी सगळ्या प्रेक्षकांना, सगळ्यांना मोफत भोजनाची सोय या ठिकाणी करण्यात आली अन्नपूर्णाकडून. सागर पाटील सेकंड स्पेल घेऊन येत आहेत. तर 4 षटकानंतर 52 धावा झाले आणि विकेट्स पडले टोटल 7 गडी बाद. 52 फॉर द लॉस ऑफ 7. सागर पाटील पहिल्या षटकात 1 षटक टाकलं होतं, निर्धाव नाही. 6 धावा दिल्या, 6 धावा दिल्या, 3 गडी बाद केले. 1.1 ओव्हर, 6 रन्स अँड 3 विकेट्स. मॅग्निफिसंट बॉलिंग फ्रॉम सागर. सागरला बघितल्यावर सागर किनारे ते गाणं म्हणावं असं वाटतं. मॅग्निफिसंट बॉलिंग. यावेळेला बॅकफुटला थांबली, जागा बनवली, फटका मात्र चेंडू येतो शॉर्ट कव्हर पॉइंट मध्ये. दुसरी धाव असेल का? दुसरी धाव घातक असेल, धावातोडीची भीती आणि फलंदाज. काही गरज नव्हती, आधीच 7 विकेट पडलेत. अशा वेळेला विकेट शाबूत येणं आवश्यक होतं. मात्र ते दुसरी धाव मोहात पडले आणि दुसरी धाव, कारण चेंडू उचलायला वेळ लागला होता आणि दुसरी धाव कन्वर्ट करत असताना फलंदाज धावबाद झाले मैदानावर. तन्मय, आणि तन्मयची विकेट खूप इम्पॉर्टंट होती, कारण मला माहिती आहे त्याची काय ताकद आहे. तो सावरू शकला असता संघाला आणि तोच 8वा गडी म्हणून या ठिकाणी बाद होतोय. 53 फॉर द लॉस ऑफ 8. सोहम मात्रे. सोहम हे सुद्धा गणपतीचं नाव आहे. गणरायाला एक अतिशय आवडतं स्तोत्र आहे, अथर्वशीर्ष. या अथर्वशीर्ष पठणमध्ये या सोहमचं नाव आहे. हरिओम नमस्ते असे हे मंत्र आहे. खूप आवडतं. माघ महिना येतोय बाप्पाचा. लाडकं दैवत महाराष्ट्राचं. याच देवाने समृद्धी, ऐश्वर्य, क्रांती, शौर्य सगळं बाप्पाने दिलं आहे. यावेळेला बॅकफुटला आपण चेंडूला ऑन साईडला वळवायचा प्रयत्न. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, मॅग्निफिसंट थ्रो. अजून एक फलंदाज धावबाद, 9वा गडी बाद. विकी कौतुक करीन, कारण शॉर्ट लेगला फिल्डिंग करणं अत्यंत कठीण असतं. इथेच एकनाथ सोलकर फिल्डिंग करायचे आणि चेंडू पकडणं, लगेच थ्रो देणं नॉर्थ साईडला भरपूर लोकांना जमत नाही आणि ते करत असताना विकी. अजून एक फलंदाज धावबाद होते. 9 गडी बाद झालेत. धावसंख्या 53. 2 षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये 44 धावा होत्या आणि आता परिस्थिती गंभीर केली आहे सागरनी आणि वेदांतनी आणि संघनायक प्रशांत पाटीलनी. गावदेवी क्रिकेट संघ एकटपाडा आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ राजाराणी घोट या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांना आमचा शेवटचा पुकार आहे. स्पर्धेचे नियमावली आहे. पहिलं सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला नाणेफेकीसाठी टॉस कक्षमध्ये येणं गरजेचं आहे. का मला ग्रामीण संघ आवडतात याचं उत्तम उदाहरण करडी आणि किरवलीने प्रस्तुत केलंय.
या वेळेला लास्ट विकेट आहे, टॉप एजला लागतोय, चेंडू फ्लाय होतोय, बघायचंय चेंडू षटकार जातो की चौकार. डीप मध्ये ट्रॅव्हल होत असताना जावेद फरीद चेक करतायत एक्झॅक्टली, इट इज अ बाउंड्री. आणि 53 वर जी धावसंख्या भरपूर वेळ थांबली होती ती आत्ता थोडीशी खरडीची पुढे सरकते आणि ती येते 57 वर. 57 फॉर द लॉस ऑफ 9. शेवटचं षटक सागर पाटील यांनी सामन्याला कलाटणी दिली. सागर आणि वेदांतरे नाव लक्षात ठेवा. संघ आहे किरवली, मॅग्निफिसंट बॉलिंग. कॅप्टनचंही नाव लक्षात ठेवा, प्रशांत पाटील. यावेळेला मात्र बॅकफुटला आले, जागा बनवली, फटक्यासाठी चेंडूला खेळतायत. ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय, त्या ठिकाणी पहिली धाव वेगाने पूर्ण केली, नाही झेल घेतला जातोय. वेदांत गरत होते डीप मध्ये आणि तो फिनिश केला कॅच आणि ऑल आउट झालेला हा पहिला संघ आहे 3 दिवसामध्ये जो या ठिकाणी स्वर्गीय नाना शेठ गरड व स्वर्गीय सोमूबाई गोपीनाथ गरड या स्पर्धेमध्ये ऑल आउट होतोय. आणि तो ऑल आउट किती धावांमध्ये झालाय ते आपण बघूया. 57 मध्ये तो ऑलडाऊन झालाय. या संघाने पॉवर प्ले मध्ये 44 धावा, कुठल्या सगळ्यात हायेस्ट पॉवर प्लेची धावसंख्या उभारली. केतन मात्रे यांनी अटॅकिंग बॅटिंग केली. केतनची धावसंख्या मला सांगायला आवडेल, 40 धावा केल्या, चेंडू घेतल्या त्यांनी मैदानावरती एकंदरीत 9. आणि या 9 चेंडूमध्ये 40 धावा करत असताना किती 6 आणि किती बाउंड्री मारल्या. एकंदरीत मैदानावरती 9 चेंडू घेतले, 4 षटकार आणि 4 चौकार मारले. आणि त्याच केतननी धावांची वेग जे वाढवला होता तो धावांचा वेग संघनायक प्रशांत पाटील, सागर पाटील आणि तसं पण पाहतो राजाराणी घोट अर्थात 57 बालाशेठ धुमाल यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण इथे पाहतो. एका बाजूला गावदेवी, बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. नाणेफेकीचा कौल हेड, नाणेफेकीचा कौल राजाराणी घोट क्रिकेट संघाच्या बाजूने. दोन्ही क्रिकेट संघाला आम्ही इथे सृष्टी 11 पाबडीचा पाडा क्रिकेट संघाच्या वतीने शुभेच्छा देतो. संघनायक नाणेफेक आपण जिंकलेली आहे. किती उत्कंठा आहे या स्पर्धेमध्ये खेळण्याची. काय डिसिजन काय असेल तुमचा. पेंडिंग ठेवतो, पोरं येतात. चला, निर्णय तुम्हाला इथेच अंमल करावा लागणार आहे. स्पर्धेचे बरोबर. नियमावली आहे. येस, तुम्ही नाणेफेक जिंकलेली आहे निर्णय आत्ताच द्यावा लागेल. आणि शतरक्षण काढण्याचा निर्णय राजाराणी घोट क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः शतरक्षणाचा निर्णय राजाराणी घोट क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः शतरक्षण काढणं पसंत केलेलं आहे. आणि चला, आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ गावदेवी क्रिकेट संघ इकडपाडा क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. धन्यवाद एम जी गडगे. या आपण थोडं अनालिसिस बॉलिंगचं या ठिकाणी सांगूया. नवनाथ गायगर 1 षटक 1 निर्धाने 22 धावा 1 गडी बाद. अत्यंत कल्पेश तरे 1 षटक 22 धावा 1 गडी बाद नाही. सागर पाटील माझा आवडता गोलंदाज, ज्यांनी 2 षटक टाकले, 11 धावा दिल्या, 4 गडी बाद केले. वेदांत तरे अत्यंत आवडता गोलंदाज, 1 षटक 2 धावा 3 गडी बाद. सन्माननीय राममामा पाटील खारकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. तत्पूर्वी मान्यवरांचा येतोची सन्मान इथे केला जाईल. सन्माननीय रवी मोरावकर ओवे, सन्माननीय श्री मोतीराम भोईर एकटपाडा, सन्माननीय सुभाष गायकर यांचा येतोची सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जाईल. सुभादादा, या आपल्याकडे बेल कमी आहे कारण लगेचच आपण सामन्याकडे वळणार आहोत. सन्माननीय श्री भरतदादा गायकर, सन्माननीय प्रकाश पवार यांच्या शुभ हस्ते आज सन्मान इथे केला जाणार आहे. भरतदादा गायकर या. भरत गायकर यांचा येतोची सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे. आपण स्पर्धा पाहतो. सृष्टी 11 पाबडीचा पाडा आयोजित स्वर्गीय नानाशेठ गरड आणि वैकुंठ वासी हरिभक्त परायण सोमूबाई गोपीनाथ गरड यांची अविस्मरणीय आठवण म्हणून ही नामांकित क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. आणि सन्माननीय आमचे पवार साहेबांच्या शुभ हस्ते हा येतोची सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे. मी पवार साहेबांना पुन्हा एकदा विनंती करतो आपण त्यांचा सन्मान इथे करावं. त्यानंतरचा सन्मान असेल भरत शेठ मात्रे इनामपुरी. भरत शेठ या. आपला येतोची सन्मान इथे केला जाणार आहे. खऱ्या अर्थाने बघा, समाजामध्ये वावरत असताना विचारांचा वसा आणि वारसा जोपासणारे व्यक्तिमत्व सन्माननीय श्री भरत शेठ मात्रे इनामपुरी यांचं वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केले जात आहे. यानंतरचा सन्मान असेल गजानन शेठ पाटील इनामपुरी विभागातील. या गजानन शेठ पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल.
गजानन शेठ या आणि त्यांच्या समवेत आदरणीय श्री परशुराम पाटील आपण यावं, कारण आपण लगेचच सामन्याकडे वळणार आहोत. आता वळूया आपण आमचे समालोचक मित्र रोशन पाटील, मॅन फ्रॉम तारा. धन्यवाद एम जी गडगे. या रसिकांनो आपण ऐकणार आहोत रोशन मधुकर पाटील यांना 2016 पासून ते अत्यंत चांगलं समालोचन करतायत. तारागाव पनवेलचे ते समालोचक आहेत. आज आम्हाला जॉईन झाले, त्यांचं वेलकम करतोय. या ऐकूया. हॅलो, धन्यवाद बाळासर, धन्यवाद महागुरु एम डी गडगे सर यांचा आवाज तुम्ही ऐकताय. आणि उत्तरार्धाला सुरुवात झाली. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज झाला धरम अलिमकर, मग एक मोठं नाव आहे खरं तर कार्डी क्रिकेटचं. आणि त्यांच्यासमोर कॅप्टन प्रशांत पाटील नानू आणि त्यांच्या बरोबरीने नॉनस्ट्रायकिंग एंडला खेळाडू आहेत खरं तर विकी पाटील. लेट्स प्ले. 58 धाबांचं टार्गेट चेस करायचं. 11.60 प्रतिषटक खरं तर रिक्वायर्ड रन राहील या मॅचमध्ये. किरवली संघासमोर सुरुवात कशी होईल पाहावं लागेल. पहिला बॉल तेज जरा लाईन खराब असल्या कारणामुळे आपण पहिल्या पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवलेला चेंडू, पंचांचा इशारा वाईड. अतिरिक्त रन्सने सुरुवात झाली. पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण पहिल्या 2 ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये 44 धावा आणि त्यानंतर किरोली संघाचं कमबॅक अप्रतिम राहिलं. खूप चांगलं कमबॅक गोलंदाजांनी केलं. तदनंतर कमी धावसंख्येतून रोखण्यामध्ये यश मिळालं. ऑल आउट झाला संघ खाडी. या मला फुल फेस ऑफ द बॅट, क्या बात आहे. स्टँड अँड डिलिव्हर्ड. उंची घेत असताना अंतर देखील कापलं. इट्स अ लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. हाफ ट्रॅकर उडवला बॉलला. अप्पर कटचा प्रयत्न आहे. इनफिल्डला क्लिअर करत असताना बॉल चालला थर्ड मॅनला. आउटफील्ड मैदानाची फास्ट बॉल निघाला बाउंड्रीलाईनच्या पलीकडे. सीमा पार, खणखणीत चौकार. उसळी घेणारा हा बॉल पुन्हा रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण पाहिलं. ऑन द टो झाले. पाय हवेमध्ये असताना मात्र हा फटका सजवला. चांगलं डिरेक्शन, फटका अतिशय सुंदर होता. इनफिल्डच्या बाहेर या ठिकाणी आउटफील्डचा पुरेपूर फायदा घेतलाय प्रशांतने. चौकार पाहायला मिळाला. 2 बॉलवरती 2 मोठे फटके. आता थोडं टीम जे सर्व प्रमुख खेळाडू त्या ठिकाणी एकत्र आलेल्या धरमला गायडन्स करतात, त्या ठिकाणी मार्गदर्शन करतात कशा पद्धतीने कमबॅक करता येईल पॉवर प्लेमध्ये. कारण सुरुवात चांगली झाली की खऱ्या अर्थानं शेवट तितकाच चांगला होईल. परंतु या विपरीत आपण पहिल्या इनिंगमध्ये 2 षटकामध्ये 44 धावा आल्यानंतर शेवट किरवली संघाने चांगला केला असंही म्हणायला हरकत नाहीये. आपण नेहमी सांगत असतो वेल बिगिनिंग इज अ हाफ डन. सुरुवात चांगली झाली की अर्ध काम सोपं होतं. सुरुवात चांगली जरूर झाली परंतु शेवट गोड करणं तितकंच गरजेचं असतं. आणि इथे पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके, एक वाईड, अशा 11 धाबा सध्या स्कोर कार्डमध्ये आपण लागताना पाहत आहे. चांगली मॅच, चांगली लढत, अप्रतिम अशी स्पर्धा. स्वर्गीय नानाशेठ घरत व स्वर्गीय सोमबाई गोपीनाथ घरत स्मृती चषक 2025 हे दमदार पर्व. पुन्हा त्या बॅकफुटला गेले, स्टिअर केला बॉलला. ऍडजस्टमेंट तर प्रॉपर करता आलेली नाही या फटक्यामध्ये. एकसा कव्हरला फील्ड होईल तसवर सेकंडचा कॉल. क्या बात आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं, दबाव टाकला आता खाडी टीम वरती. डीप मध्ये फिल्डर होता, थोडासा लेझी थ्रो झाला, त्याचा फायदा मिळाला किरवली टीमला. 2 धाबा आल्या प्रशांतच्या बॅटमधून टीम किरवली संघासाठी. धावसंख्येमध्ये बदल. टोटल धाबा आपण पाहता स्कोर कार्ड वरती बिनबाद 13 धाबा. चांगली सुरुवात. पहिल्या 3 बॉलमध्ये 13, एक वाईड, षटकार, चौकार, त्यानंतर दुहेरी धाव या ठिकाणी पाहायला मिळाली. गौरांश 11 गावदेवी खाडी, विपक्ष ओम नर्मदेश्वर आई गावदेवी किरवली. के फॅक्टर दोन्ही संघ आपण पाहता अगदी जवळचेच आहेत, परिचयाचे आहेत. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न आहे. हलकीशी हातली कडा घेतली. फुल लेन बॉल, वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आय थिंक मिडॉनला क्लिअर करायचं होतं. आतली कडा घेत असताना बॉल बॅकवर्ड क्षेत्राकडे जाताना डॉट बॉल पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र स्कोर कार्डमध्ये स्थिरावलेली तब्बल 13 धाबा, बिनबाद 13. चांगला स्टार्ट. मग अशी म्हटलं 11.60 हा रिक्वायर्ड रन रेट आहे पर ओव्हर मागे. जेव्हा तुम्ही चेसिंगला उतरताय तेव्हा ॲव्हरेज कॅल्क्युलेशननुसार तुम्हाला पुढे जावं लागतं. आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं किरवली संघ थोडासा फ्रंट फुटला आहे असंही म्हणाला हरकत नाहीये. पुढे आले होते, लेंथ मागे घेतली बॉलची, टॉस केला बॉलला. क्या बात आहे. कमबॅक या ठिकाणी बॉलर्सचा आहे. रिव्ह्यू वापरलाय. यस सर, व्हाईट बॉलसाठी
यस वाईट चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचाची मदत या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. रिप्ले टेलिकास्टमध्ये आपण सध्या पाहणार आहोत. tenniscricket.in या वाहिनीच्या माध्यमातून हे टेलिकास्ट तुम्हाला सध्या स्क्रीनवरती पाहायला मिळेल. उत्तम क्लॅरिटी विथ क्वालिटी. मला वाटतं जानेवारीमध्ये 20 लाख सबस्क्रायबर होते. आज नोव्हेंबरमध्ये आपण जर पाहिलं 21 लाख सबस्क्रायबरचा टप्पा ओलांडणारी ही वाहिनी अनेक मोठ्या इव्हेंटला त्यांना आपण पाहत आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. लिगल बॉल पंचांचा इशारा आला, त्यामुळे हा डॉट बॉल राहील. कमबॅक केला आता धर्म आलिमकर या गोलंदाजाने. पहिल्या 3 बॉलवरती 13 धावा आणि त्यानंतर सलग डॉट बॉल देखील पाहायला मिळाले. दबाव थोडासा आता प्रशांत पाटील या खेळाडूवरती. बघा रिप्ले पाहत आहे. टॉस झाला बॉल कोण म्हणत असताना विकेट किपरच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला. टर्न विथ बाउन्स असा हा चेंडू होता. चांगलं कमबॅक. पायाच्या हालचाली ओळखल्या धरमने. प्रशांत पुढे आले होते, त्यांना डॉमिनेट केलं मागच्या बॉलवरती धर्म आलिमकर या गोलंदाजाने. नेक्स्ट बॉल राउंड द विकेट. हाफ ट्रॅकर ऑन द राईस. क्या बात आहे. कमालीचा फटका. लाजबाब टायमिंग. या षटकाचा शेवटी गोड करतो प्रशांत. आणखीन एक आक्रमक स्ट्रोक लॉंग ऑनला क्लिअर करत असताना हा दमदार रुबाबदार शानदार षटकार. 6 धावा या फटक्यावरती मिळाल्या आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या धाव फलकावरती बिनबाद 19 धावा. थँक्स रोशन पाटील. ते मान्यवरांचा सन्मान केला जात आहे. आदरणीय वामन शेठ म्हात्रे इनामपरी यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. वामन शेठ म्हात्रे साहेब निश्चित स्वरूपात आपण पाहत असतो नेहमी समाजामध्ये की एक शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व. आज आपण स्वर्गीय नानाशेठ घरत आणि हरिभक्त पारायण वैकुंठवासी सोमूबाई गोपीनाथ घरत स्मृती चषक 2025 या स्पर्धेचं आपण इथे घटक बनलेला आहात. आपला यथोचित सन्मान घरत परिवाराच्या वतीने नानाशेठ घरत परिवार पाबडीचा पाडा परिवाराच्या वतीने सन्माननीय श्री जयंतदादा घरत यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन इथे सन्माननीय वामन शेठ म्हात्रे साहेबांचा यथोचित स्वागत इथे केलं जात आहे. आणि यानंतरचा सन्मान असेल आदरणीय ज्ञानेश्वर पाटील किरवली. ज्ञानेश्वर दादा या. ज्ञानेश्वर पाटील किरवली यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जाईल. ज्ञानेश्वर दादा या. आपला यथोचित सन्मान. क्रिकेटला धर्म मानणारं व्यक्तिमत्व. ज्या ज्या ठिकाणी ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ खेळण्यासाठी जात असतो तिथे मात्र त्यांची उपस्थिती आम्ही नेहमी पाहत असतो. आपला स्वर्गीय नानाशेठ घरत ज्याने 35 वर्ष पाबडीचा पाडा पांचनद ग्रामपंचायतीचं प्रतिनिधित्व केलं अशा परिवाराच्या शुभ हस्ते आपला यथोचित सन्मान इथे केला जात आहे. आणि वळूया पुन्हा एकदा आमचे समालोचक मित्र रोशन पाटील यांच्याकडे. धन्यवाद. सर्व पाहुण्यांचं स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. मेट्रो इंडिया मात्र या षटकाला सुरुवात करत असताना गोलंदाज मैदानामध्ये आले. सेकंड ओव्हरसाठी खाडी संघाचे आतिश आले त्या ठिकाणी. सेकंड ओव्हर देखील तितकंच महत्त्वाचं राहील, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा आल्या. 24 बॉलमध्ये 39 धावांची गरज होती. आता एक बॉल डॉट टाकला, त्यामुळे 23 बॉलमध्ये अजूनही 39 धावा बनवायच्या आहेत. त्या ठिकाणी किरवली टीमला हा सामना बनेल जेव्हा विकेट येतील खार्डी टीमला. या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल तर तुम्हाला ब्रेक थ्रू त्या ठिकाणी झटपट मिळवावे लागतील, तेव्हा कमबॅक करता येईल. ब्लाइंड स्ट्रोक डोळे बंद झाले होते. आय थिंक आपण पाहिला. लाऊड अपील देखील पाहायला मिळाली लेग बिफोर द विकेटसाठी. यस, अगदी योग्य निर्णय, कारण बॉलचा हाईट फॅक्टर आपण जर पाहिला थाय पॅडला हा बॉल लागला असल्या कारणास्तव किंवा बॉलचं पिचिंग लेग स्टिकच्या बाहेर असावं, याच अनुषंगाने पंचांच्या माध्यमातून योग्य निर्णय त्या ठिकाणी मिळाला. लेग बायच्या स्वरूपात अतिरिक्त रन्स मिळाली. 20 धावा धाव फलकावरती. दुसरं दशक पूर्ण झालं बॅटिंग करत असताना किरवली टीमच्या माध्यमातून. खरं तर एका बाजूला प्रशांत आक्रमक झालाय आणि दुसऱ्या बाजूला विकी त्याच्या बरोबरीने आहे. जास्तीची स्ट्राईक या खरं तर इनिंगमध्ये प्रशांतला कशी मिळेल यासाठी विकीने प्रयत्न करायला हवेत. जर का स्ट्राईक जास्त प्रशांतला मिळाली तर हा सामना थोडा सोपा होईल. मोठे फटके येतील. पुन्हा एकदा पूलचा प्रयत्न आहे. कमी गतीचा बॉल. व्हेरिएशन पाहायला मिळालं त्या ठिकाणी. गोलंदाज आतिशच्या माध्यमातून डॉट बॉल. जास्तीत जास्त डॉट बॉल आले तर दबावामध्ये येईल किरवली संघ धावांचा पाठलाग करताना. पहिल्या पॉवर प्लेमध्ये 19 आल्या. मागच्या खरं तर 17मध्ये पाहिला, प्रिव्हियस 17मध्ये जर पाहिला तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये 44 होत्या. आणि यावेळेला आपण पाहता सेकंड पॉवर प्ले सुरू असताना कमबॅक. बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा कट केला बॉलला. खरं तर बॅकफुट पंच ज्याला म्हणता येईल. एक्स्ट्रा कव्हरला फटका आहे. अलॉंग विथ कार्पेट डीप मधून फील्डर धावत आला. सेकंडचा कॉल. रिस्की रन अगदी सहजगत्या कंप्लीट होत असताना बॅकअपला 4 खेळाडू आहेत. थ्रो थोडासा हवे झाला, बाहेर झाला, बाजूला झाला आणि त्याचाच फायदा. 2 धावा अगदी सहजगत्या कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. 2 रनच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा स्कोर कार्डवरती बिनबाद 22. बिनबाद 22 ही धावसंख्या सध्या स्कोर कार्डवरती आपण पाहत आहे. खरं तर 20 चेंडूमध्ये आता येणाऱ्या 20 बॉलमध्ये 36 धावांची गरज राहील या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना टीम किरवलीला. ब्रेक थ्रू हवा आहे.
पार्टनरशिप तुम्हाला फोडावी लागेल. जर का विकेट मिळाला तर दबाव वाढेल. हा फटका फसलाय, झेलची शक्यता आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरला. ज्या चुका पहिल्या सत्रामध्ये झाल्या फिल्डिंगमध्ये त्याच चुका बहुधा इथे झाल्या असावा. इथे रनआउटचा देखील आहे चान्स. थ्रो अतिशय ॲक्युरेट आलाय. तिसऱ्या पंचाची मदत घेण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी नॉन स्ट्रायकिंग एंडचा खेळाडू विक्की पाटील आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेला आहे की नाही. खरं तर पॉपिंग क्रीजमध्ये बॅट ग्राउंडिंग त्याने व्यवस्थित केलेले आहे की नाही हे पाहिलं जाईल आणि त्यानंतर निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. जो काही निर्णय असेल, नॉट आउट असेल तर 2 धावा मिळतील आणि जर का खेळाडू बाद असेल तर मात्र 1च रन मिळेल त्या ठिकाणी किलवरी टीमला. खेळाडू बाद, क्या बात आहे. पहिला विकेट, सांघिक यश या ठिकाणी मिळालं. टेक्निकल ऑपरेटर tenniscricket.in चे आमचे मित्र गौरव उत्तम खरं तर त्या ठिकाणी रिप्लाय दाखवतात आणि त्या ठिकाणी पंचांचं काम सोपं करतात. त्यांचं देखील विशेष आम्ही या ठिकाणी कौतुक करतोय. कारण मी मगाशी म्हटलं मोठमोठ्या इव्हेंटसाठी सातत्याने tenniscricket.in चं मोठं योगदान राहिलंय. आम्ही सांगत असतो 8x8च्या रूममध्ये संतोष नाणेकर या खरं तर राहायचे. तिथून जो त्यांचा प्रवास आज आपण जर पाहिलं 1 करोडची व्हॅनिटी व्हॅन त्यांची आहे. हा खरं तर त्यांच्या परिश्रमाचा फायदा आहे. त्यांना नक्कीच आपण देऊया शुभेच्छा. खूप चांगलं काम आपल्या माध्यमातून सध्या होताना आपण पाहताय. पहिला विकेट मिळाला, सांघिक यश. रनआउटच्या स्वरूपात विक्की बाद झाला. धावसंख्या स्कोअर कार्डवरती 1 गडी बाद 23 या ओव्हरमध्ये. खरं तर असं म्हणता येईल जो खरं तर धावांचा वारू उधळला होता त्याला लगाम लावण्याचं काम या ठिकाणी केलंय मैदानाच्या आतमध्ये आतिश म्हात्रे या गोलंदाजाने. लास्ट बॉल या ओव्हरचा 21वा स्कोअर कार्डवरती आहेत. वनमॅन आर्मी प्रशांत संघर्ष करतो. त्याच्या बॅटमधून 2 षटकार पाहिले, 1 चौकारही पाहायला मिळाला. 9 बॉलमध्ये आतापर्यंत 21 धावांचं योगदान त्याचं राहिलंय. नवीन खेळाडू सागर पाटील ज्याने पहिल्या सत्रामध्ये 2 स्पेल टाकले आणि कमालीचं कमबॅक करून दिलं होतं किरवली टीमला ॲज अ बॉलर. आता बॅटिंग त्याच्याकडून चांगली होईल का हे देखील पाहावं लागेल. फुल लेंथ आहे. पुन्हा एकदा फटका फसलाय. एक्स्ट्रा कव्हरला टार्गेट करायचं होतं. सेकंड चान्स, क्या बात आहे. आज खरं तर आपण पाहिला नशीब घेऊन आला की का मैदानामध्ये प्रशांत. दुसऱ्यांदा त्याला संधी मिळाली. असं म्हणतात 99% तुमची मेहनत, 1% लक फॅक्टर जर का तुमचा असेल तर सर्व काही तुमचं. आणि इथे मात्र नशिबाने साथ दिली जीवन दरम्यान प्रशांतला. धावा फलकावरती आल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12च्या सरासरीने 24 धावा. थँक्स रोशन पाटील ते मान्यवरांचा सन्मान केला जात आहे. आदरणीय जगन्नाथ दादा म्हात्रे साहेबांचा येतोची सन्मान केला जाईल. या जगन शेठ या आपला येतोची सन्मान स्वर्गीय नाना शेठ घरत आणि हरिभक्त पारायण वैकुंठवासी सोमूबाई गोपीनाथ घरत स्मृती चषक 2025 या पर्वाच्या माध्यमातून आपला येतोची सन्मान नाना शेठ घरत परिवाराच्या वतीने वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे आपलं स्वागत केलं जात आहे. त्यानंतर मणिलाल पाटील, मणिलाल घरत या, मणिलाल घरत यांचा येतोची सन्मान केला जाईल. आणि सन्माननीय राम मामा पाटील खारगर या मामा या. खऱ्या अर्थाने बघा वारकरी संप्रदायाचा कुठेही कार्यक्रम असो तिथे सुद्धा राममामा पाटील खारगर यांची उपस्थिती आपण नेहमी पाहत असतो. या मणिलाल घरत साहेबांचा येतोची सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. आमचे मित्र आदरणीय जयंतदादा घरत यांच्या शुभास्ते हा येतोची सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर वारकरी संप्रदायातील एक आदरणीय व्यक्तिमत्व राममामा घरत राममामा पाटील खारगर यांचा येतोची सन्मान इथे केला जाईल. चला 2100 रुपयाचं 1100 रुपयाचं आर्थिक सहकार्य राममामा पाटील खारगर यांच्या वतीने ते प्राप्त झालेलं आहे. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. धन्यवाद. मागच्या ओव्हरमध्ये आतिशने कमबॅक करून दिला. आता सूरज बैकर आणखीन एक जबरदस्त गोलंदाज कवसला. हा करता आपण पाहिला शॉर्ट कव्हर पॉइंटला झेल सुटलाय. 3 झेल सुटले प्रशांतचे. क्या बात आहे. जीवनदार मिळतात या खेळाडूला. मैदानाच्या आतमध्ये जो आक्रमक झाला ज्याने अटॅक केला पहिल्या ओव्हरमध्ये त्याला जीवनदान देणं म्हणजे आता एक म्हण आहे खरं तर आपल्या मराठीमध्ये पायावरती कुऱ्हाड मारणं स्वतःच्या. असंच काही घडतंय की काय. आणि हा जीवनदान मिळाला पुन्हा एकदा प्रशांतला शॉर्ट कव्हर पॉइंटला पहिल्याच बॉलवरती. ज्या ठिकाणी गोलंदाज आहेत सूरज बैकर, खाडी विपक्ष किरवली ही लढत. आता येणारे 17 चेंडू विजयासाठी 33 धावांचं समीकरण या मॅचमध्ये आलंय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन सध्या मैदानामध्ये पाहता. सागर पाटील हा खेळाडू आता स्ट्रायकिंग एंडवरती आलाय. 17 बॉल 33. हा सामना अजूनही बॅलन्स आहे. मागच्या षटकामध्ये आतिशने कमबॅक करून दिलं. पहिला आपण इनिंगचा कंपॅरिझन केला तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये 44 होत्या पहिल्या सत्रामध्ये, परंतु यावेळेला पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 24 धावा आल्या. सेकंड ओव्हरमध्ये 5 आल्या आणि त्या ठिकाणी पहिल्या ओव्हरमध्ये 19 होत्या. इथे मात्र पहिल्या बॉलमध्ये सिंगल मिळाली. आता 17 चेंडूमध्ये विजयासाठी किरवली टीमला 33 धावांचं समीकरण. एक्स्ट्रा कव्हरला खेळायचं होतं, बॅकफुटला गेले होते. मिस टायमिंग स्ट्रोक होता परंतु निर्जनस्थळी बॉल पडला. त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरला
एक चिक्की सिंगल क्विक सिंगल पूर्ण केली प्रशांत आणि त्याच्या बरोबरीने मैदानाच्या आतमध्ये रोशन- सागर पाटील. रोशन एक मिनिटं घेतो. स्वर्गीय नानाशेठ गरत व स्वर्गीय सोमूबाई गोपीनाथ गरत परिवाराकडून 14 तारखेला सांगता दिवशी भोजनाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. सगळ्या प्रेक्षकांनी याची नोंद घ्यावी, सगळ्या संघाने याची नोंद घ्यावी. ओव्हर टू रोशन पाटील. स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि सर्वांच्या जेवणाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. चौथ्यांदा संधी होती परंतु या संधी सोनं केलं तर खाडी टीमने कॉट बिहाइंड द विकेट सिंगल हँडेड हा झेल टिपला. बॉल स्विंग झाला, हलकीशी कडा घेतली, विकेट किपरच्या हातामध्ये विसावला आणि मोठा धक्का दिला. आता किरवली टीमला खेळाडू बाद झालाय प्रशांत पाटील. नानो बॅक टू द सृष्टी 11 पाबडीचा पाडा आयोजित स्वर्गीय नानाशेठ घरत माजी उपसरपंच पाबडीचा पाडा आणि वैकुंठवासी हरिभक्त परायण श्री सोमूबाई गोपीनाथ घरत यांची अविस्मरणीय आठवण म्हणून नानाशेठ घरत परिवाराच्या वतीने या स्पर्धेचा सांगता सोहळा 14 तारखेला सांगता सोहळा होणार आहे आणि सन्मान्य नानाशेठ घरत पाबडीचा पाडा यांच्या संपूर्ण परिवाराच्या वतीने सर्व प्रेक्षक वर्ग, सर्व व्यासपीठावरील मान्यवर, आमचे समालोचक मित्र असतील, या सर्वांची भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि रोशन असं म्हटलं जातं संत वचनाप्रमाणे की अन्नदाता सदा सुखी. स्वर्गीय नानाशेठ घरत आणि हरिभक्त परायण वैकुंठवासी सोमूबाई गोपीनाथ घरत यांच्या आत्मा चिरशांती लाभो हीच परमेश्वराचरणी प्रार्थना आणि भावपूर्ण श्रद्धांजली. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामागे असं म्हणतात आणि स्वर्गीय नानाशेठ घरत व स्वर्गीय वैकुंठवासी सोमूबाई गोपीनाथ घरत यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन आपण करूया आणि त्यांच्या खरं तर या नावाने या स्पर्धेचं आयोजन आणि शेवटच्या दिवशी मात्र सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. खरं जितकं कौतुक करावं तितकं कमी. ग्रामीण टेनिस क्रिकेटचं सौंदर्य, आकर्षण आणि दर्जा वाढवणारी स्पर्धा आपण सध्या या मैदानामध्ये पाहत आहे. अप्रतिम आयोजन. नेक्स्ट बॉल यॉर्कर चॉप केला, बॉलला फक्त सन्मान दिला, खोदून काढला होता अक्षरशः. या ठिकाणी एकसा कव्हरला बॉल ट्रॅव्हल होताना एक सिंगल मिळाली. आता दबाव थोडासा किरवली संघावरती. मनुष्याच्या आयुष्यामध्ये जसे चढ उतार असतात तशा क्रिकेटच्या खेळामध्ये देखील तुम्हाला अप अँड डाऊन्स पाहायला मिळतात आणि यावेळेला आणखीन एक सिंगल आली. आता हा सामना थोडासा जड होत चालला किरवली संघासाठी. पहिल्या षटकामध्ये सुरुवात धमाकेदार आणि त्यानंतर कमबॅक कार्डी संघाचं. 27 हा फलकावधी 2.5 चेंडूचा खेळ संपला. अजूनही 31ची गरज आहे. 13 बॉल मध्ये पुन्हा एकदा कॉट बिहाइंड द विकेट. क्या बात आहे. बॅक ऑफ द हँड हा बॉल टाकला होता, हलकीशी कडा घेत असताना बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. त्या ठिकाणी आपण पाहिला अजून एक विकेट मिळतोय खार्डी टीमला. आता समीकरण बनलंय शेवटचे 12 बॉल विजयासाठी 31 धावांचं समीकरण. अपकमिंग टुर्नामेंट प्रकाश होतातील नाईट स्पर्धेचं आयोजन ओम नर्मदेश्वर आई गावदेवी क्रिकेट संघ किरवली आयोजित स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक 2026 येणाऱ्या खरं तर 11 जानेवारी ते 17 जानेवारीच्या दरम्यान तुम्हाला किरवली नगरीमध्ये पाहायला मिळेल. आणि या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक 1.5 लाख, द्वितीय 75, तृतीय 40, चतुर्थ 35, पंचम आणि षष्टम खरं प्रत्येकी 30,000. त्याचबरोबरीने उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, कॉमेंटेटर, अंपायर आणि प्रेक्षकांसाठी देखील टू व्हीलर बाईक आहे आणि मालिकावीर टू व्हीलर बाईक अशी खरं तर अनेक पारितोषिक असणारी स्पर्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. इलेक्ट्रिक स्कूटी दिली जाईल. त्याचबरोबरीने खरं तर आपण पाहता हे आयोजन तुम्हाला स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप व ग्रामस्थ मंडळ किरवली यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. ज्यांना खरं तर या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर बरोबर तुम्ही प्रशांत पाटील नानू यांच्याशी संपर्क साधा. 3 ओव्हरचा खेळ संपला. खरं तर मागचे 2 षटक खऱ्या अर्थाने इव्हेंटफुल राहिले. पहिल्या षटकामध्ये 19 आल्या पॉवर प्लेमध्ये फलंदाजी करत असताना पॉवर दाखवली प्रशांतने आणि त्यानंतर गोलंदाजांचं कमबॅक पाहायला मिळालं. आता 12 बॉल 31 आस्किंग रन रेट जर आपण पाहिला रिकवर रन रेट आता वाढत चाललाय. 15.50 च्या सरासरीने या 31 धावांचा पाठलाग होईल का मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. केल्याने होते रे आधी केल्याचं पाहिजे. संतांनी सांगितलं एखादी गोष्ट तुम्ही मनापासून ठरवली तर नक्कीच ती तुम्हाला पूर्ण करता येईल आणि जर का तुम्ही प्रयत्न सोडले तर तुम्हाला पराभवाला देखील सामोरं जावं लागेल. या मैदानामध्ये आपण जर पाहिलं वेगवेगळे रेकॉर्ड्स पाहायला मिळाले. 22 हा लो स्कोर देखील पाहिला सांघिक. त्याचबरोबर उच्चांक आपण जर पाहिला सांघिक 83 या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. अर्धशतकं देखील 2 पाहिली. विकेट हॅट्रिक देखील पाहायला मिळाल्या. अनेक रेकॉर्ड्स तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाले या क्रीडांगणावरती. खरं तर या मैदानाचा जेव्हा ड्रोन व्ह्यू आम्ही पाहिला तेव्हा असं वाटलं एखादा इंटरनॅशनल खरं तर इव्हेंट चालू आहे क्रिकेटचा. इतकं चांगलं क्रीडांगण आणि चहूबाजूला प्रचंड वाढतं डेव्हलपमेंट आणि त्याच्या मधोमध असताना हे क्रीडांगण आपण पाहता आणि या क्रीडांगणावरती
ग्रामीण क्रिकेटचं आकर्षण सौंदर्य दर्जा वाढवणारी स्पर्धा स्वर्गीय नानाशेठ घरत व स्वर्गीय वैकुंठवासी सोमूबाई गोपीनाथ घरत स्मृती चषक 2025. जाऊया सामन्याकडे. चौथ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती आले, ज्याने सेकंड ओव्हरमध्ये कमबॅक करून दिलं होतं. आतिश, पहिला बॉल, क्या बात आहे, प्ले अँड मिस. गतिमान बॉल होता, लेंथ बॉल टाकला होता हार्ड लेंथ वरती, परंतु बॉलच्या लाईन मध्ये नव्हते फलंदाज त्या ठिकाणी आहेत. खरं तर स्वतः संकेत गायकर, नॉन स्ट्रायकिंग एंडला मिलिंद पाटील हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आहे. मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं वेदांत आणि त्याच्यापुढे सागरने काय स्पेल टाकले होते, त्यालाच तोड देत असताना पुन्हा एकदा गोलंदाजी. हा फटका फसलाय फाईन लेगला. फिल्डर जज करत असताना थोडा बॉल डायव्हर्ट झाला, मागे चला, लॉंग स्टॉपला फिल्डर बॉलचा पाठलाग करतोय. दरम्यान 2 धाबा अगदी सहजगत्या पूर्ण होताना पाहायला मिळाल्या. क्रिकेटमध्ये असं म्हणतात बॅटिंग बॉलिंग डिपार्टमेंट जितकं महत्त्वाचं आहे त्याहीपेक्षा महत्त्वाचं डिपार्टमेंट फिल्डिंग आहे. मग अशी बाळासरांनी देखील सांगितलं, तुम्ही फिल्डिंग एन्जॉय करा, त्यातलं स्टँडर्ड डेव्हलप करा, तुमचा संघ 100% चांगली कामगिरी करताना पाहायला मिळेल. आणि यावेळेला 2 धाबा आल्या. आता येणारे 10 बॉल विजयासाठी 29 धाबांचं समीकरण या मॅचमध्ये आलंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक. खरं आपण पाहिलं हलक्या हाताने फ्लिकचा प्रयत्न होता, बॉलच्या लाईनमध्ये येत नाहीयेत मिलिंद, त्यामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क जुळत नाहीये. थ्रो देखील झाला त्या ठिकाणी. स्ट्रायकिंग एंडला तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आलेली आहे. तिसऱ्या पंचांकडे आपण जाऊया. त्या ज्या पद्धतीने खरं तर संकेत गायकरने स्वतःला स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केलाय, तिथे मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आलेली आहे. तिसऱ्या पंचांची मदत ती देखील फार महत्त्वाची राहील. निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. दूध का दूध और पाणी का पाणी. ही रन कंप्लीट आहे की नाही. एका रनसाठी आता संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करत असताना किरवली टीमच्या फलंदाजांना, कारण मागच्या 2 ओव्हरमध्ये धाबा कमी आल्या. नॉट आउट. चला खेळाडू आपण जास्त एकत्र येऊ नका, लगेच फिल्डिंग लावून घ्या. आज एक संघ आपल्याला क्वालिफाय करायचा, त्यामुळे 7 सामने होतील याची नोंद प्रत्येक टीमने घ्या. लेग बाईजच्या स्वरूपात ही रन मिळाली, क्या बात आहे. योग्य निर्णय गुप्ता सरांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. ही धाव मात्र संघाच्या खात्यामध्ये जाईल, बॅटरच्या खात्यामध्ये जाणार नाहीये. 1 धाव त्या ठिकाणी मिळाली. 14 चेंडू माफी असावी 9 बॉल आणि विजयासाठी 28 धाबांचं समीकरण. 9 चेंडूमध्ये 28 धाबा हे कॅल्क्युलेशन या मॅच मध्ये आलं. या 3 बॉलमध्ये एका दुसरा मोठा फटका आला तर मात्र किरवली संघ तुम्हाला पुन्हा संघर्ष करताना पाहायला मिळेल. फक्त सिंगल बघा, सिंगलने कशाही प्रकारचा दबाव दडपण या ठिकाणी खाडी संघावरती वाढणार नाहीये. कमालीचं कमबॅक. मागच्या सत्रामध्ये ऑल आउट होणारा खाडी संघ पुन्हा एकदा मोठ्या आत्मविश्वासाने फिल्डिंगसाठी उतरला. सुरुवातीला पहिलं षटक 19 धाबांचा, त्यानंतर आतिश कमबॅक. लॉफ केला बॉलला, उंची घेतली, अंतर कापेल का फिल्डर आहे त्या ठिकाणी, त्यांच्या डोक्यावरून निघाला हा फटका. मिलिंदच्या बॅटमधून हा संघर्षमय षटकार. 6 धाबा. 7 बॉल 22. 7 चेंडूमध्ये आता 21 धाबा. क्षमा असावी. 7 बॉल 21चं समीकरण या सामन्यामध्ये आलंय. बघा अजूनही सामना बॅलन्स आहे आणि मिलिंदने काय फटका सजवला. फुल लेंथ बॉल होता, सरळ बॅटने केले. मागचे काही बॉल मिलिंद वारंवार लेग ग्लान्स किंबहुना आपण जर पाहिलं स्क्वेअर लेगच्या दिशेने पूलचा प्रयत्न करत होता, परंतु यावेळेला सरळ बॅटने डाऊन द ग्राउंड खेळले, बॉलच्या मेरिटनुसार खेळले. षटकार मिळाला मिलिंदला, षटकार मिळाला किरवली संघाला. आता हा बॉल देखील तितकाच महत्वाचा आहे, कारण 7 मध्ये बनवायच्या मैदानाच्या आतमध्ये तब्बल किरवली संघाला 21 धाबा. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा अफलातून टायमिंग स्लॉट मध्ये आलाय आणि पाठवलाय मैदानाच्या बाहेर. लॉंग ऑनला क्लिअर करत असताना सिक्सर प्लॉट मध्ये 6 धाबा षटकार. मिलिंदने आता या मॅच मध्ये रंग भरले. 2 लगातार षटकार ठोकत असताना आता धाबेदारांतील खार्डी संघाचे. हा सामना आता आपण जर पाहिला शेवटचे 6 बॉल विजयासाठी 15 धावांचं समीकरण या मॅच मध्ये आलंय. व्हॉट अ मॅच. पहिला सामना पैसा बसूल तुम्ही होताना पाहताय. पहिला सामना रोमहर्षक होताना पाहता या मैदानाच्या आतमध्ये. खार्डी की किरवली, नेवर गिव्ह अप. हार मानायची नाहीये. दोन्ही संघ सांगतायत शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं आहे, मैदान गाजूनच मैदानाच्या बाहेर यायचं आहे. याच इराद्याने उतरलेले हे दोन्ही संघ मैदानामध्ये तुम्हाला संघर्ष करताना पाहायला मिळतील. असं म्हणतात संधी निर्माण होत नाही, ती तुमच्या कर्तृत्वाच्या जोरावरती निर्माण करावी लागते. नाव झालं नाही तरी चालेल, परंतु काम असं करा की त्या कामाने तुम्हाला ओळखलं पाहिजे आणि मैदानामध्ये ते काम करतायत. मिलिंद कमालीची बॅटिंग. 6 बॉल 15 हे कॅल्क्युलेशन या मॅच मध्ये आलंय. पहिला सामना हाय व्होल्टेज, नेक्स्ट मॅच देखील तितकंच तगडा तुम्हाला पाहायला मिळेल. एकटपाड आणि त्यांच्या बरोबरीने राजा राणी घोट हे 2 संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पुढच्या लढतीमध्ये पाहायला मिळतील. परंतु त्या अगोदर या पहिल्या लढतीमध्ये कोणता संघ आपलं अस्तित्व कायम ठेवेल, या पहिल्या सामन्यामध्ये कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल, यासाठी संघर्ष सुरू झालाय. खाडी विपक्ष किरवली या 2 टीमच्या दरम्यान. ब्ल्यू आर्मी एका बाजूला आपण पाहिला व्हाईट अँड ब्लॅक कॉम्बिनेशन ड्रेस परिधान केलेले किरवलीचे खेळाडू आहेत. बॉलिंग मार्फत गोलंदाज आला खार्डीचा. यश आलाय अंतिम षटकामध्ये. यश खरं तर आपण पाहता यश फौजदार हा खेळाडू
मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवर त्याला अंतिम षटक स्लॉग ओव्हर डेप्थ ओव्हरचं षटक आहे आणि या षटकामध्ये 15 बनवायचे आहेत. बघा खरं तर एका बाजूला जमेची बाजू किरोली संघाची आपण जर पाहिली तर 3च खेळाडू बाद झालेले आहेत आणि बॅटिंग म्हटलं की किरोली संघाचा स्ट्रॉंग झोन आहे. त्यामुळे या धावांचा पाठलाग करणं त्यांच्यासाठी थोडंसं सोपं राहील. कदाचित गोलंदाजाने जर का चांगली गोलंदाजी केली तर मात्र आव्हानात्मक देखील राहील. हा सामना रफ अँड टफ झालाय. 6 बॉल 15 समोर फलंदाज आहे त्या ठिकाणी संकेत गायकर. उंच ध्येय यष्टीचा हा खेळाडू संकेत. स्ट्राईक एंडला पहिला बॉल ओव्हर द विकेट लेंथ बॉल टाकलाय. क्या बात आहे. गती चांगली होती. पेसनं बीट केलंय आणि इथे मात्र पहिला बॉल डॉट. निर्धाव चेंडू. लास्ट ओव्हर मधला प्रत्येक डॉट बॉल आता खाडी संघासाठी हॉट बॉल राहील. कारण जर का धावा आल्या नाही या बॉलवरती तर मध्ये दबाव पूर्णपणे वाढत जाईल किरवली संघावरती. 5-15 5 बॉल 15चं समीकरण या मॅच मध्ये आलंय. शेवटचा करतर हा षटक. पहिला सामना आजच्या दिवसातला सकाळचा सत्र. वातावरण टाईट झालंय. वातावरण तापलंय मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल 15 धाबा. हाफ ट्रॅकर आहे. कडा लागली बॅटची. फटका फसलाय. शॉर्ट फायनलिंगला झेल देऊन मात्र मैदानाच्या बाहेर चाललाय संकेत गायकर हा फलंदाज. कहाणी में ट्विस्ट. आता येणारे 4 बॉल विजयासाठी 15 धावांचं समीकरण. मिळाला. आता मैदानाच्या आतमध्ये चाललाय किरवली संघाचा सर्व गुण संपन्न अष्टपैलू खेळाडू नवनाथ गायकर मैदानाच्या आतमध्ये आलाय. परिस्थिती अतिशय गंभीर झाली किरवली संघासाठी. कारण इथून जर का तुम्हाला पुढचा प्रवास करायचा असेल तर तुम्हाला एरियल अटॅक करावा लागेल. काउंटर अटॅकच मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. तेव्हा हा सामना जिंकता येईल. किंबहुना 2 मोठे फटके कंपल्सरी घ्यावे लागतील. तेव्हा 4 मध्ये 15चा पाठलाग होईल. या मॅचच्या दरम्यान 4 बॉल 15 समोर फलंदाज आहेत नवनाथ. त्यांच्या बरोबरीने बॉलिंग मार्कवरती यशला आपण पाहता. यश फौजार हा खेळाडू. पहिल्या 2 बॉलवरती त्याला एक सफलता मिळाली. पहिले 2 डॉट बॉल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि आता येणारे 4 चेंडू विजयासाठी 15चं समीकरण. मॅच ऑन आहे. समोर नवनाथ गायकर एक अष्टपैलू खेळाडू. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा आहे. टॉस केला बॉलला. चांगल्या टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी. अपील झाली कॉट बिहाइंड द विकेटसाठी. वन्स अगेन डॉट बॉल. दबाव हा पूर्णपणे आता किरवली संघावरती. 1 फॉर 1 ओव्हर. यस वॉन केलं गोलंदाजाला. पहिला बाउन्सर वापरलाय त्या ठिकाणी. गोलंदाजाला दंडित करण्यात येईल जर का सेकंड बाउन्सर आला तर मात्र पंचांनी वॉन केलंय. अतिशय करत चांगली माहिती पंचांनी दिली आहे. चला नो आर्ग्युमेंट. तुम्ही त्या ठिकाणी पंचांशी संवाद साधू नका. पंच निर्णय देतील तो अंतिम राहील. चेक केलं जाईल. यस हाईट फॅक्टरसाठी आपण जाऊया पुण्यात तिसऱ्या पंचांकडे. पाहिलं जाईल जर का बाउन्सर असेल तर फर्स्ट बाउन्सर या ठिकाणी वॉन केलं जाईल गोलंदाजाला आणि जर का जास्तीचा बाउन्सर असेल तर मात्र अनप्लेएबल डिलिव्हरी म्हणून वाईट घोषित केलं जाईल. याची नोंद दोन्ही संघाने घ्या. रूल्स रेग्युलेशनचं तुम्हाला फॉलो करावं लागेल आणि उत्तम खरं तर या ठिकाणी काम करतात आमचे ऑफिशियल्स जावेद फरीद सर, गुप्ता सर, दीपक पाटील सर. त्यांचंही मनापासून कौतुक करूया. कॉमेंट्री बॉक्समध्ये खरं तर जितकं माझं वय आहे त्याच्यापेक्षा जास्त समालोचनाचा ज्यांचा अनुभव आहे ते आमचे बाळा सर, विविध भाषेमध्ये प्रभुत्व असणारे समालोचक. एका बाजूला ज्यांच्या माध्यमातून आज मी समालोचक बनलो ते आमचे महागुरू MD गडगे सर. यांनाही आपण पाहत आणि मी स्वतः रोशन पाटील तारा आपणा सर्वांचं स्वागत करतो. डिसिजन पेंडिंग चेक केलं जातं. हाईट फॅक्टर बघा हा महत्वाचा डिसिजन राहील. जर का इथे वाईट बॉल आला. बाउन्स आहे. फर्स्ट बाउन्सर. यस या ठिकाणी बॉल लिगल आहे परंतु पहिला बाउन्सर त्या ठिकाणी तिसऱ्या पंचाने सांगितलं त्यामुळे पुढचा बाउन्सर टाकता येणार नाही. आता 3 बॉल 15 धावाचं समीकरण या मॅच मध्ये आलंय. डू ऑर डाय. करो या मरो. कमबॅक करत असताना आपण पाहता खाडी टीमला ऑस्ट्रेलियन टीमची मानसिकता. सामना आता एकतर्फा झालाय. पुन्हा एकदा टॉस केला हा चेंडू ऑन साइडला घेऊन काढला. वाडी स्ट्रॉंगांना फिल्डर डीप मध्ये आहेत त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने बॉलला थांबवत असताना हा सामना आता एकतर्फा झालाय. असं वाटलं किरवली संघ सहजगत्या धावांचा पाठलाग करेल परंतु या टीम मध्ये एक वेल फिनिशर असायला हवा होता. परंतु इथे आपण पाहतो ती भूमिका कोणत्याच फलंदाजाला साकारता आली नाही. मिलिंदने चांगला प्रयत्न केला मिडल ऑर्डरला परंतु लास्ट ओव्हरमध्ये यश फौजारने कमबॅक केलंय आणि या पहिल्या लढतीमध्ये पहिला विजय संपादित करतोय तो म्हणजे खाडी संघ. शेवटच्या बॉलवरती यशला विकेट टेकिंग मिळाला. वेल बॉल्ड करतं यश. अभिनंदन टीम खाडी. हार्ड लक टीम किरवली. पहिल्या सामन्यामध्ये विजेता राहिला आहे त्या ठिकाणी खाडी संघ आणि या सामन्याचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने सुरुवातीला पॉवर प्ले मध्ये आक्रमक फलंदाजी करत असताना दीपक कामगिरी साकारली आहे. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. केतन यायचे आपण आणि केतन म्हात्रेला निश्चित स्वरूपात सामनावीर या किताबाने केतनचा इथे गौरव केला जाणार आहे.
खाडी क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते सुजित पाटील यांच्या वतीने निश्चित स्वरूपात यश निगुकर याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज झालेला आहे. केतन यायचे आहे आणि केतनला सामनावीराचा किताब इथे दिला जाणार आहे आणि सामनावीर पारितोषिक वितरित करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व सन्मान्य निर्दोष शेठ केनी पेठाली यांना आम्ही इथे आमंत्रित करतो. या निर्दोष शेठ आपलं स्वर्गीय नाना शेठ घरात परिवाराच्या वतीने सरसे स्वागत आहे. चला केतन याचे केतन सामनावीराचा किताब दिला जाईल सन्मान्य निर्दोष शेठ केनी साहेब यांच्या शुभ हस्ते. या प्रभागामध्ये निश्चित स्वरूपात राजकीय क्षेत्रात ज्यांचा आदर आणि सन्मान केला जातो असे दमदार व्यक्तिमत्व निर्दोष शेठ केनी पेठाली. केतन याच्या बघा इमिजिएटली वेल कमी आपल्याकडे. सन्माननीय या स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर पाहतो गोपीनाथ शेठ नाना घरत, हरिचंद्र नाना घरत, मारुती नाना घरत आणि कालूराम नाना घरत. या केतन याचे केतन वेल कमी आहे. केतन मात्रे सामन्याचा सामनावीर. रेली परफॉर्मन्स व्हेरी वेल केतन. या केतन या. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. केतनला सामनावीराचा किताब इथे दिला जात आहे. निर्दोष केनी साहेबांच्या शुभ हस्ते दमदार परफॉर्मन्स राहिला केतनचा आणि त्या फलस्वरूप केतनचा सामनावीर या किताबाने गौरव केला जात आहे. यश निगुकर याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज झालेला आहे. कार्डीचे पुरस्कार त्यांच्या वतीने केतन निश्चित स्वरूपात या सामन्यामध्ये आपण विजय संपादित केलेला आहे. काय सांगशील आपल्या विजयाबद्दल? चांगली केले, बॉलिंग चांगली केली सर्व बॉलर्सने. आतिश असेल, सूरज असेल, यश चांगली बॉलिंग केली म्हणून आम्ही जिंकलो. एकंदरीत सृष्टी 11 पापडीचा पाडा आयोजित स्वर्गीय नाना शेठ घरत आणि हरिभक्तपारंग वैकुंठवासी सोमूबाई गोपीनाथ घरत यांची अविस्मरणीय आठवण म्हणून स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली आणि या स्पर्धेत तुम्ही घटक बनला. एकंदरीत या स्पर्धेबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल? कशी वाटली आपल्याला स्पर्धा? ही टुर्नामेंट सर्वांना खेळायला आवडेल कारण एवढी सुंदर टुर्नामेंट असते. पिच पण एकदम एक नंबर असतो आणि खेळायला मजा येते. एक नंबर टुर्नामेंट. थँक्स केतन.